गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये श्रीकृष्णे बंधुतया ते। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखातरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पांडुरंग हरी। आज विषय जो दिलेला आहे तो नारद भक्तिसूत्र हा आहे। आता ह्या नावावरनच कळताय की हा विषय भक्तीचा आहे। अनेकांनी ह्याचा अभ्यास केलेला असेल। नारद भक्तिसूत्र म्हणजे जी भक्तीच्या विषयक सूत्र रचना नारद मुनींनी केली आहे ती एक एक आपण बघत जाऊया की आता नारदांनी केलेले आहे। जो हे लिहित असतो तर त्याचा अधिकार काय आहे पाहायला लागतो आपल्याला। नारद मुनी जे आहेत तर ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र समजले जातात। आणखी नारद या शब्दाची व्युत्पत्तीच सांगते की जो ज्ञान देतो, ब्रह्मज्ञान जो देतो, नारद दाती, जो ब्रह्मज्ञान देतो तो नारद आहे। तसंच जो सगळ्या जनसमुदायात राहतो आणखीन त्यांना ज्ञान देतो तो नारद आहे। जो अज्ञानाचा नाश करतो तो नारद आहे। असे हे नारद मुनी। आणखीन त्या नारद मुनींनी ही भक्ती सूत्र रचली। आता भक्ती सूत्र म्हटलेलं आहे। सूत्र म्हणजे अत्यंत थोडक्या शब्दात, कमीत कमी शब्दात जितका जास्तीत जास्त आशय सांगता येईल तेवढा। आणि हा आशय सांगताना देखील व्याकरण दृष्ट्या किंवा शब्ददृष्ट्या, वाक्यदृष्ट्या ते परिपूर्ण असायला लागतं। कशीही ओढाताण करून सूत्ररचना केली जात नाही। जे सूत्र आहे त्याचा अर्थ, तिथलं जे छोटं वाक्य आहे तर ते कळायला पाहिजे। अगदी अर्धी मात्रा जरी कमी करता आली त्या सूत्रातली, शब्दातली, तरी देखील सूत्रकर्त्याला आनंद होतो। या सूत्रमय रचनेचा फायदा हा असतो की ती पाठ करायला सोपी जातात। आणखीन मग आपल्याकडे कल्पना आहे की वेद देखील केवळ मौखिक मार्गाने एकाने दुसऱ्याला शिकवून, दुसऱ्याने तिसऱ्याला शिकवून ह्या मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। तशी सूत्र देखील अशाच पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। याला कारण लिखाणापेक्षा ते पाठ करून पुढे जाणं हे त्या काळात महत्वाचं होतं। म्हणून ही बरीचशी आपण जर का पाहिलं तर सूत्रमय रचना दिसते आपल्याला। न्यायसूत्र आहेत, पूर्वमीमांसेची सूत्र आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, म्हणजे उत्तर मीमांसा ज्याला म्हणतात ती ब्रह्मसूत्र आहेत। ही सगळी सूत्रमय रचना आहे। आणि तशीच भक्तीच्या विषयात देखील शांडिल्य भक्ती सूत्र आहेत, नारद भक्ती सूत्र आहेत। बाकीही अनेक पद्य ग्रंथ आहेत जे भक्ती आपल्याला शिकवतात। पद्याचा एवढा फायदा असतो की ते पाठ करायला सोपं जातं, गद्य पाठ करायला कठीण जातं, तर त्याच्यामुळे पद्यमय रचना ही जास्त चांगली असते। आणखीन हे रचना करणारे जे आहेत ते आचार्य आहेत, भक्तीचे आचार्य आहेत। नारदांना भक्तीचा आचार्य समजलं जातं। नारद मुनींचे कीर्तन परंपरा आपल्याला कल्पना आहे, नारदीय कीर्तन असं आपण म्हणतो। आपल्या इथे वारकरी कीर्तन तरी असतं किंवा नारदीय कीर्तन तरी असतं। जास्तीत जास्त नारदीय कीर्तन आपल्या इथे सुरू असतं महाराष्ट्रात। आणखीन ती परंपरा नारद मुनींपासून आलेली आहे। नारद मुनींच्या प्रमाणे हनुमंत देखील भक्तीचे आचार्य होते। ज्यांनी आदर्श भक्ती केली असे अनेक आचार्य होऊन गेले। सगळे संत जवळजवळ, शंकराचार्य ज्ञानाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे, पण ते भक्तीचे देखील आचार्य होते। त्यांची जर का स्तोत्र रचना आपण पाहिली तर त्यांची भक्ती किती परिपूर्ण होती ती आपल्याला कळते। सगळेच संत, नामदेवांचं आपल्याला माहिती आहे, ज्ञानदेवांचं माहिती आहे, समर्थ, एकनाथ महाराज सगळे भक्त होते, ज्ञानी भक्त होते आणि त्यांनी परिपूर्ण भक्ती केलेली होती। हनुमंताच्या बद्दल समर्थ म्हणतात की काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। म्हणजे भक्तीच्या रस्ता, भक्ती कशी करावी हे हनुमंताला ते विचारतायत।
भक्ती करणं सोपं नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात की भक्ती तो कठीण 16वरील पोळी, निवडी तो बळी विरळा शूर. त्याला शूर म्हणतायत, कारण भक्ती कठीण आहे. आपल्याला भक्ती फार सोपी वाटते. याला कारण आपण उपासनेला भक्ती समजतो. पूजा केली, कुठे काही स्तोत्र म्हटले की आपली भक्ती संपते. पण खरी भक्ती जी आहे ती तशी नाहीये. खरी भक्ती जी आहे तर त्याची व्याख्या जर का पाहिली समर्थांनी केलेली आहे की भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. जो भक्त आहे तो आपल्या दैवतापासून विभक्त नसतो. आणखीन जो विभक्त आहे त्याला भक्त म्हणू नये असं समर्थ सांगतायत आपल्याला. इथे दासगणू महाराजांनी पण म्हटलेलं आहे की देव श्रोते हीच साची द्वैत टाकून एकत्वाची इच्छा उपजण ते प्रेम. किंवा अशाच पद्धतीने सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जिथे देव आणखीन भक्त यांचं ऐक्य असतं तर त्याला भक्ती म्हणतात. पावसचे स्वामी स्वरूपानंद त्यांनी प्रार्थना केली आहे की देव भक्त असे द्वैत अद्वैत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता. तिथे अद्वैत्व न खंडिता हे महत्वाचं आहे. देव आणि भक्त हे द्वैत असून दे पण ते अद्वैत्व न खंडिता आहे. म्हणजे एकरूप होऊन स्वीकारलेल्या वेगळेपणाने भक्तीच्या आनंदासाठी तिथे भक्त वेगळा आणि देव वेगळा अशा पद्धतीने मानव संबंध ठेवलेला आहे. वास्तविक दोन्ही एकच झालेले आहेत. कारण तसं जर का नसलं तर त्याला भक्त म्हणताच येत नाही. भक्ती जी आहे तर ती पूर्णपणे देवाशी, आपल्या दैवताशी, आणखीन दैवत म्हणजेच जे परब्रह्म हे ज्याचं स्वरूप आहे त्या परब्रह्माशी एकरूप होऊन केलेली. आपली जी भक्ती असते तर त्याला अपराभक्ती पराभक्ती असे जे दोन नाव आहेत तर ती गौणी भक्ती ही गौणी भक्ती आहे. उपासना रूप भक्ती जी आहे तर ती गौणी भक्ती आहे. आणखीन जी एकरूप होऊन ज्ञानोत्तर भक्ती ज्याला म्हणतात ती जी आहे तर त्याला पराभक्ती असं नाव आहे. आणि ती भक्ती खरी आहे. ती भक्ती जी आहे ती मुख्य भक्ती आहे आणि ती मिळवण्यासाठी सगळे जातात. मग आपण असं म्हणायचं का की आता मी भक्त होणार, आता मी भक्ती सुरू करणार. प्रेमाशिवाय भक्ती येत नाही. भक्तीमध्ये प्रेम हा स्थायी भाव आहे. देवाशी एकरूपत्व ज्ञानाने पण होतं आणि भक्तीने पण होतं. पण भक्ती ही ज्ञान करून देते त्याच्याशिवाय नाही. कारण ज्ञानातेव तू कैवल्यम असं सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानाच्या शिवाय कैवल्य प्राप्ती नाहीये हे लक्षात घेऊन भक्तीच्या माध्यमातून देखील ज्ञान होतं. एकनाथी भागवतात आहे मला वाटतं की भक्ती ही ज्ञानाची माता म्हटलेली आहे. म्हणजे भक्तीच्या पोटी उपजले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिले महिमान, अशा पद्धतीची ती ओवी आहे एकनाथी भागवतात. आणखीन इथे भक्तीच्या पोटी उपजले ज्ञान असं म्हटलंय. म्हणजे जो खरा भक्त असतो, जो देवाशी एकरूप व्हायला जातो तर त्याला ज्ञान होण्याची व्यवस्था देव स्वतः करून देतो. जसं नामदेवांना विठ्ठलांनी स्वतः सांगितलं होतं की तू अजून कच्चा आहेस हे खरं आहे, तुला सद्गुरूंची आवश्यकता आहे. आणि त्याच्यानंतर ते विसोबा खेचरांच्याकडे गेलेले होते. ही जी भक्ती आहे ही खरी भक्ती. मग हे जे प्रेम आहे हे आपण आता प्रेम सुरू करायचं अशा पद्धतीने करू शकतो का? देवावरचं प्रेम जे आहे तर ते अशा पद्धतीने सुरू करता येईल का कोणाला तरी? कोणावरतीही प्रेम, आतापासून प्रेम आपलं सुरू असं म्हणून जर का प्रेम करायला लागलं तर ते खरं प्रेम असणार आहे का? प्रेम जे आहे तर ते साधारण सहवासाने उत्पन्न होतं. त्यांच्याबद्दल आदर असला तर उत्पन्न होतं. आणखीन असं जे प्रेम आहे तर ते हळूहळू हळूहळू परिपक्व होत भक्तीत रूपांतरित होतं. प्रेम आणि भक्ती काही फार वेगळ्या नाही आहेत. आणखीन ज्ञान आणि भक्ती ह्या देखील तसं पाहिलं तर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक कथा सांगतात की एका शहराच्या वेशीच्या तिथे
एक मोठा असा गोल बिल्ल्यासारखं म्हणूया आपण, असं बनवून ठेवलेलं होतं. त्या नगरात एक बाहेरनं माणूस येत होता, आणखीन दुसरा माणूस नगरातनं बाहेर जात होता. दोन्ही नवीनच होते त्या नगरात. आतनं बाहेर जाणारा माणूस म्हणतो की सोन्याची काय सुंदर ढाल केलेली आहे. बाहेर न येणारा म्हणतो की अरे सोन्याची कुठे, चांदीची आहे. दोघं वाद घालायला लागले. तिथला जो माणूस होता त्या नगरातला, तो म्हणाला असं करा, तुम्ही जागा बदला. त्यांनी जागा बदलल्यावर दोघांनाही कळलं की दुसरा जो म्हणत होता तेही सत्य आहे. एका बाजूला चांदीची होती, एका बाजूला सोन्याची होती. हे जसं एका नाण्याच्या दोन बाजू झाल्या, तर तसंच भक्ती आणि ज्ञान ह्या तसं पाहायला गेलं तर एका नाण्याच्या दोन बाजू होतात. कारण जी पराभक्ती असते, जिथे विभक्त नाही तो भक्त, अशी जी व्याख्या आहे, तर तिथे ती ज्ञानोत्तर असल्यामुळे ज्ञान आणखीन भक्ती ह्या दोन्ही त्याच्या ठिकाणी असतात. शंकराचार्यांची जर का स्तोत्र आपण पाहिली तर ती भक्तीने किती परिपूर्ण आहेत हे आपल्या लक्षात येतं. समर्थ ज्ञान त्यांनी दासबोधात ओतप्रोत भरलेलं आहे, अनेक ज्ञानपर त्यांचे, पण तेच म्हणतात की रामा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग, तुझं कारण आहे सर्व संग त्यक्त केला. अत्यंत भक्ती, ही भक्ती जी आहे तर ही आतून यायला लागते, हृदयातनं यायला लागते. आणि अशी भक्ती जी असते तर ती खरी भक्ती आहे. मग ही भक्तीची लक्षणं नारद मुनींनी जी सांगितली, तर त्या लक्षणांप्रमाणे आपण वागायचं असतं, तशी आपण भक्ती करायला जायचं असतं की काय आहे हे? जेव्हा शास्त्र लिहिलं जातं, हे भक्तिशास्त्र आहे, भक्तिशास्त्र जेव्हा लिहिलं गेलं तेव्हा जी स्वाभाविक भक्ती आहे, जी आतून आलेली भक्ती आहे, खरी भक्ती आहे, नॅचरल भक्ती आहे, तर त्या भक्तीची लक्षणं नारद मुनींनी पाहिली, आणखीन ती शास्त्रीय भाषेत मांडली. म्हणजे अकृत्रिम प्रेम जे आहे, अकृत्रिम भक्ती जी आहे, तर त्याच्यावरून त्याच्या साह्याने त्या निकषांवरती त्यांनी ही कृत्रिम शास्त्र रचलेली आहेत. म्हणजे ह्याला बेस जो आहे, याला जो पाया आहे, हा खऱ्या भक्तीचा आहे. नारद मुनींच्या या सूत्रांना जो पाया आहे तो खऱ्या भक्तीचा आहे, आणि त्याच्या साह्याने त्यांनी ही सगळी सूत्र रचलेली आहेत. 84 सूत्र आहेत एकूण. आपल्याला तेवढी काही घेणं सगळं शक्य नाही, पण आपण थोडीशी निवडक बघूया त्याच्यात. आणि ह्या भक्तीच्या बाबतीत प्रेम जे आपण म्हटलं, भक्ती जी आपण म्हटली, ती करण्यासाठी जेव्हा आपण उपासना करतो, नाम घेतो, तर तेव्हा त्या दैवताचं स्वरूप जाणून घेणं आणि उपासना करताना देखील मुख्य तिथे ईश्वर शरणागती पाहिजे. ज्या देवाची आपण उपासना करत असो तो ईश्वर आहे, ते ब्रह्मरूप आहे. ह्या पद्धतीने जर का त्याच्याकडे पाहिलं तर आपला त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलतो. वारकरी म्हणतात की ते हे परब्रह्म विटेवरी, किंवा वीचा केला ठोबा म्हणून नावे विठोबा, असं म्हटलेलं आहे. वी म्हणजे ज्ञान, जो ज्ञानाचा पुतळा आहे, प्रत्यक्ष पुतळा आहे, तो विठोबा आहे. आणखीन म्हणून त्याचं स्वरूप जाणून त्याची भक्ती केलेली आहे. जाणून भक्ती केली दासाची आवडे देवा अत्यंतिक. ही जाणून म्हणजे ज्ञानपूर्वक भक्ती आहे, आणि अशी भक्ती ही जास्त परिणामकारक होते. जेव्हा भक्त हा देवाला शरण जातो म्हणजे काय करतो? केवळ पायावरती डोकं ठेवतो का? तसं नाहीये. तर देवाने दिलेल्या ज्या आज्ञा आहेत त्या पूर्णपणे पाळणं हे त्या शरणागतीचं स्वरूप आहे. देव जे सांगतोय, देवाच्या आज्ञा आपल्याला भगवद्गीतेत मिळतात, उपनिषदातनं मिळतात, अनेक ठिकाणी आपल्याला त्याच्या आज्ञा मिळतात, संत वाङ्मयातनं मिळतात. गीता आणखीन उपनिषद आपल्याला नसतील येत, ठीक आहे, पण संत वाङ्मय तर आपल्याला वाचता येतं. त्याच्यातून आपल्याला त्या आज्ञा सगळ्या मिळतात. त्या आज्ञांप्रमाणे जर का आपण वागत गेलो तर ईश्वराची कृपा होते. उद्धवानी काय किंवा प्रल्हादानी काय, ध्रुवानी काय मागणं मागितलं होतं? की देवा तुझं प्रेम दे. देव त्यांना भेटला होता, प्रत्यक्ष सगुण साकार भेटला होता, पण तरी देखील त्याचं प्रेम त्यांनी मागितलं. कारण प्रेमाच्या मुळे अखंड अनुसंधानात राहता येतं, आणि अनुसंधानाच्या मुळे ज्ञान होतं. ही शरणागती जी आहे ती देव जे करील ते माझ्यासाठी चांगलं आहे, जे असेल ते कल्याणाचं आहे. जी घटना घडेल ती
आपल्या व्यवहाराच्या दृष्टीने कशीही असली तरी ती माझी कल्याणाचीच आहे, आणि देव जे करतो ते योग्य आहे. खड्ड्यात पडले तरी त्याची कृपा आहे, खड्ड्यातून बाहेर कोणी काढलं तरी त्याची कृपा आहे. जे होईल ते त्याच्या कृपेनेच होत आहे, ते त्याच्या नियोजनाप्रमाणे होत आहे. आणखीन तो न्यायी आहे, तो माझं कल्याणच करणार आहे. देवासी भक्तांचा विसर पडणार नाही हे तो जाणतो. आणखीन देव जे करील, जे काय असेल ते सगळं शांतपणे आनंदाने स्वीकारतो, त्याला भक्त म्हणतात. अशी उदाहरणं झालेली आहेत की कोल्हापुरात मी एक ऐकली होती की एका स्त्रीने नवस बोलला, काहीतरी मुलाच्या बद्दल सांगितलं, आणखीन तुला लुगडं नेसवेन, त्याप्रमाणे उत्तम साडी घेतली, नेसवली. आणखीन असं झालं की घरी आल्यानंतर तिला कळलं की तो जो नवस बोलला होता तो खरा झालेला नाहीये. ती तशीच संतापून गेली आणि देवीच्या अंगावरती नेसवलेली साडी खेचून काढली संतापाने. ह्याला भक्त म्हणतात का? ह्याला भक्ती म्हणत नाही. ही जी आहे ही देवाणघेवाण आहे. जसं आपण पैसे देतो आणि काहीतरी घेतो, तशा तऱ्हेची ही देवाणघेवाण आहे, त्याला भक्ती म्हणत नाही. म्हणून नारद मुनींना इथे भक्तीचं वैभव सांगण्याची, भक्तीची व्याख्या करण्याची वेळ आली. आणखीन भक्तीची व्याख्या एवढ्यासाठी आहे, ही शास्त्र एवढ्यासाठी आहे की त्या निकषावरती आपण स्वतःच ज्या भावना आहेत, स्वतःचा जो भाव आहे, हा तपासून पाहायचा आहे. हा तपासून पाहून मी ह्याच्यात कुठे बसतीये, किती कमी पडतीये, माझी भक्ती खरी आहे का, हा सगळा आपल्याला विचार करता येतो. आणखीन या विचारातून आपल्याला भक्ती म्हणजे काय हे हळूहळू हळूहळू आपल्यात सुधारणा करता येते. त्या निकषावरती आपण स्वतःला तपासण्यासाठी हे भक्तिशास्त्र फार महत्वाचं आहे. नाहीतर आपला गोड गैरसमज राहतो की मी भक्त आहे म्हणून. तसा उपयोग नाहीये. ही भक्तिसूत्र जी आहेत ती या दृष्टीने अतिशय उपयोग आहे. सुरुवातीलाच ते म्हणतात की अथा तो भक्ती व्याख्यास्यामः, म्हणजे मी आता भक्तीची व्याख्या करतो. अथ अतः, अथ हा जो शब्द आहे, अथ म्हणजे याच्यानंतर. याच्यानंतर म्हणजे कधी? तर जी काय उपासना वगैरे केलेली आहे त्यानंतर सुरुवात केलेली आहे. अथ म्हणजे सुरुवात होते ही. आणखीन सुरुवात जशी होते तसंच अथ ह्या शब्दाचा उच्चार मंगलकारक आहे. कुठचाही शास्त्र ग्रंथ किंवा कुठचाही ग्रंथ जेव्हा लिहितात तर त्यावेळेस मंगल करण्याची प्रथा आहे. आणि मंगल करताना कधी वस्तू निर्देश रूप असतं, कधी नमस्क्रिया रूप असतं, कधी आशीर्वचन रूप असतं. पण मंगल म्हणजे त्या ईश्वराचं किंवा ब्रह्माचं स्मरण, त्याला नमस्कार हे आवश्यक असतं. अथ हा शब्द ब्रह्मवाचक आहे. सुरुवातीला जे शब्द प्रकट झाले ते ओम आणखीन अथ असे होते, म्हणून अथ ह्याचा उच्चारच मंगलवाचक आहे. आणखीन म्हणून सुरुवात अथ अशी आहे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, अथा तो धर्म जिज्ञासा, अशा पद्धतीने अनेक सूत्रकारांनी ह्या पद्धतीने अथ म्हणून सुरुवात केलेली आहे ग्रंथाची. अथ अतः, आता ह्यानंतर ह्याच्यामुळे, कशामुळे? भक्ती कळायला हवी म्हणून. भक्ती काय आहे हे कळण्यासाठी, मानवाला भगवत प्राप्ती व्हावी यासाठी, म्हणून आता हा शब्द आलेला आहे. म्हणजे ह्या सूत्रांचा उद्देश हा आहे की मानवाला भगवत प्राप्ती व्हावी. नारदचा जेव्हा आपण अर्थ पाहिला तर तेव्हा ते भगवत प्राप्तीच्या मार्गाला मदत करणारे म्हणूनच पाहिलेला होता. पुढे काय आहे तर भक्ती व्याख्यास्यामः, भक्तीचा आपण थोडासा विचार केलेला आहे. आता व्याख्यास्यामः म्हणजे मी व्याख्या करतो. आता व्याख्या ही, हा जो शब्द आहे, व्याख्या आपण अनेक ठिकाणी बघतो, पण तिथे वी अधिक आ अधिक ख्या असं आहे. म्हणजे पूर्णपणे, संपूर्णपणे, विशेष करून अशी ही भक्ती इथे सांगितली गेलेली आहे. भक्ती आणखीन प्रेम ह्याच्यात थोडासा फरक पडतो. जी नित्य पदार्थ एकच आहे, परब्रह्म, त्या परम देवाबद्दल, त्याच्याबद्दल जी आवड आहे, त्याच्याबद्दल जे प्रेम वाटतं त्याला भक्ती म्हणतात. आणि जगातल्या अनित्य गोष्टींबद्दल जे वाटतं त्याला थोडंसं प्रेम म्हणतात.
अर्थात भक्तिप्रेम असाही शब्द आहेच, पण ह्या दोन्हीच्या ह्याच्यातनं एकच आहे की मला भक्ती देवाचीच करायची आहे. आणि कशासाठी करायची आहे? त्याच्या प्राप्तीसाठी. भगवंताची प्राप्ती म्हणजे त्यांनी सगुण साकार रूपात दर्शन द्यावं केवळ एवढं नाहीये. जे दर्शन देतं ते नाहीसं पण होतं, तिरोधानी पावतं. मग जे अनित्य आहे त्याच्या मागे कशासाठी लागायचं? जो दिसतो म्हणजे तिरोधान आणखीन प्रकट जो होतो, आणखीन जो जातो, तो कायम टिकणारा नाहीये. भाव तिथे देव आहे फक्त. जेवढा वेळ भाव असेल तेवढा वेळ तो देव दिसतो. भाव कमी झाल्याबरोबर देव नाहीसा होतो. मग अशा येणाऱ्या जाणाऱ्या देवाबद्दल प्रेम बाळगण्यापेक्षा त्याचं जे स्वरूप आहे, त्याचं जे खरं रूप आहे, त्याच्याबद्दल प्रेम बाळगणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि ते जे स्वरूप आहे ते नित्य आहे. त्याचं स्वरूप पूर्ण नित्य आहे. भक्तीच्या काही स्टेजेस सांगितलेल्या आहेत. तेन त्वम, तस्य त्वम, तत्वम. हेच सोप्या भाषेत समर्थांनी आत्मनिवेदन या समासात सांगितलेलं आहे. तेन त्वम म्हणजे त्याच्यामुळे आहे मी. मग त्याच्यामुळे काय काय आहे आणि ते त्याला कसं अर्पण करायचं ते समर्थ सांगतात की पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा. जड आत्मनिवेदनाचा विचार आहे. म्हणजे त्याच्यामुळे मी आहे ना, मग माझं म्हणून जे काय आहे ते सगळं त्याला अर्पण केले. पदार्थ मने काया वाचा. पदार्थ म्हणजे ज्याला मी माझं 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 म्हणते ते माझं मन, माझा देह, माझी वाणी, ह्या प्रत्येक गोष्टी त्या भगवंताला जेव्हा अर्पण होतात, म्हणजे जे काय होत आहे माझ्याकडनं ते त्याच्यामुळे होत आहे, तो करतोय, अशा पद्धतीने जेव्हा विचार होतो तर त्यावेळेस जड आत्मनिवेदन होतं. म्हणजे ते नत्वम हे आपलं नक्की होतं. मग तस्यत्वम त्याच्यामुळे मी आहे हे कधी होतं? तर तिथे चंचळ आत्मनिवेदन म्हणून समर्थ म्हणतात. सकळ करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचाच अंश, त्याचा तोची आपण असं ठाव नाही. हे जे आहे हे तस्यत्वम आहे. त्याचा तोची आपण असं ठाव नाही. मी नाहीये, मी त्याचा आहे, पूर्णपणे त्याचा आहे, तोच आहे, दुसरं काहीही नाहीये तिथे. तस्यत्वम जे आहे तर त्याचा तू आहेस, म्हणजे त्याचा केवळ त्याचा आहेस, दुसऱ्या कोणाचा नाहीये. ज्याला अनन्यत्व असा दुसरा शब्द वापरण्यात येतो. आणखीन शेवटची जी स्टेज आहे, शेवटची जी पायरी आहे ती तत्वम. ते तूच आहेस. ते परब्रह्म तत्व जे आहे, जो मोठा देव म्हणतात, तो तूच आहेस. त्याच्याबद्दल समर्थ असं म्हणतात की ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी मी तू कैचा, निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा. चंचळ म्हणजे ईश्वर. ईश्वर तत्व सुद्धा येणार आणि जाणार आहे. त्याला ठाव नाही, म्हणजे ते जर का कधीतरी जाणार आहे तर ते सत्य कसं असेल? जे येतं मध्ये काही काळ टिकतं आणि जातं, ते खरं कसं काय असेल? म्हणून ठावची नाही चंचळाचा. संपूर्ण ईश्वर आणखीन हे जग हे वास्तविक अस्तित्वात नाहीये. तेथे आधी मी तू कैचा. तिथे तू, मी, ईश्वर हे सगळं आलं कुठून? मी आणखीन परब्रह्म एकरूप आहोत, हा निश्चळ आत्मनिवेदनाचा विचार आहे, म्हणजे तत्वमचा विचार आहे. आणखीन तत्वम हा विचार परिपूर्ण होणं, ह्याला खरी भक्ती म्हणतात. ही भक्ती नारद मुनी आपल्याला सांगतायत. भक्ती व्याख्यास्या महा जेव्हा म्हणतायत, भक्तीची व्याख्या जेव्हा म्हणतायत, तर तेव्हा या पायऱ्यात न आपल्याला जायचंय. केवळ आपल्याला भक्तिसूत्र माहिती आहेत, काय सांगितलं आहे हे माहिती आहे, एवढ्यासाठी यांचा अभ्यास नसतो करायचा. तर आपण खरोखरी तिथपर्यंत पोचायचं आहे यासाठी तो अभ्यास करायचा असतो. दुसरं त्याला काहीही कारण नाहीये. तेवढाच अभ्यासाचं कारण आहे आणि तेवढाच तो अभ्यास करायचा आहे. बाकी काहीही नाहीये तिथे. आणखीन ह्या अभ्यासाच्या दृष्टीने ह्या सूत्रांचा आपण अभ्यास करणं आवश्यक असतं. सूत्रांचा जो अभ्यास आहे तो त्याच्यातनं आपल्याला काय मिळणार आहे हे जर का कळलं तर तो अभ्यास आपण नीट करू शकतो. नाहीतर मुख्य कुठे जायचा ह्या ध्येयावरती नजर नसली
तर काय उपयोग आहे, कुठेतरी आपण भरकटू शकतो. म्हणून त्या भक्तीचं स्वरूप जाणून घेण्यासाठी त्याची व्याख्या केली जाते. म्हणजे विशेष करून त्याचे संपूर्ण विचार सांगितला जातोय. तो काय आहे, ती भक्ती कशी आहे, हे सगळं सांगितलं जात आहे. म्हणून विधी निषेध सगळे सांभाळीत ईश्वरार्पण बुद्धीने जेव्हा आपण कर्म करायला लागतो तेव्हा ईश्वराची कृपा होते. आणखीन मग भक्तीच्या वाटेला आपण जाऊ शकतो, ज्ञानाच्या वाटेला आपण जाऊ शकतो. दोन्ही जर का हातात हात घालून गेले तर दोन्हीला फायदा होतो. दोन्हीचा उपयोग जो आहे तर तो तिथे खरा होतो. आता उपयोग म्हणा किंवा उपयोग हा व्यवहारातला शब्द झाला, पण तेच होणं म्हणजे आनंद रूप होणं आहे. भगवंत रूप होणं म्हणजे आनंद रूप होणं आहे. आणखीन ते आनंदात जगणं हे खरं तिथे महत्वाची गोष्ट आहे. जो खरा भक्तिमान आहे तर तो निरीच्छ होतो पूर्ण, असं दासगणू महाराज म्हणतात. आता ही जी भक्ती आहे तर ती कशी आहे? सा तू अस्मिन परम प्रेम रूपा म्हणून म्हटलेलं आहे. दुसरा सूत्र जे आहे तर त्याच्यात ती परम प्रेम रूपा आहे असं सांगितलेलं आहे. नुसती प्रेमरूपा नाही, परम प्रेमरूपा आहे. म्हणजे आत्यंतिक प्रेम तिथे आहे. हे जे प्रेम आहे आत्यंतिक प्रेम आहे. ते जो स्वतःला सांभाळून प्रेम करतो तो खरा भक्त नाहीये. जो स्वतःला विसरून केवळ त्याची विचार करतो, ते आपल्या जो उपास्य दैवत आहे त्याचा विचार करतो, तो भक्त आहे. समर्थांचा शिष्य लक्षण म्हणून जो समास आहे दासबोधात, तो बघण्यासारखा आहे. तिथे म्हटलेलं आहे की शिष्य असावा काया क्लेशी. म्हणजे शिष्याने सेवा करताना किंवा काहीही गुरूंनी दिलेलं काम करताना मला किती त्रास होतोय, मी दमलय वगैरे अशा पद्धतीने विचार करू नये. शिष्य असावा काया क्लेशी. शिष्य नसावा गर्भसुखी. कारण ज्याला कधीही काहीही करायची सवय नाहीये, नुसत्या ऑर्डर सोडायची सवय आहे, तर तो गुरूंची आज्ञा कशी पाळू शकेल? कठीण असतं त्याच्यासाठी फार. म्हणून अनेक तिथे शिष्य कसा असावा हे सांगितलेलं आहे. आणखीन ही जी लक्षणं आहेत, गुरूंची आज्ञा पाळणं हे प्रेमाच्यामुळे होत आहे. केवळ भीतीने कधीच होत नाही. भीतीने जे केलं जातं तर त्याचा उपयोग नसतो, ते शाश्वत नसतं. जे प्रेमाने केलं जातं ते खरं असतं. आणखीन हे प्रेमाने करणं हे फार महत्वाचं आहे. कारण भक्ती जी आहे ती परम प्रेमरूपा आहे, नुसती प्रेमरूपा नाहीये, परम प्रेमरूपा आहे. भक्ती प्रेम जसं समानार्थी म्हटलं, पण अंतःकरणात जोपर्यंत बाकी प्रेमाचे विषय बसलेले असतात, आपल्या विषयांचं जोपर्यंत प्रेम असतं तोपर्यंत खरी भक्ती आपल्याकडनं घडू शकत नाही. कारण विषयांचं प्रेम आपल्याला आपलं तन मन धन त्याला अर्पण करून देऊ शकत नाही. जोपर्यंत आपण अर्पण नाही करून देत तर तोपर्यंत ती भक्ती कशी काय होऊ शकेल? तोपर्यंत स्वतःला विसरून कसं काय होऊ शकेल? गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे की मन मना भव मद भक्तो मद याजी मान नमस्कुरु. तू मन हे मीची करी, माझी हे भजनी प्रेमाधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. गीतेमध्ये केवळ मनमना भव म्हणून भगवान थांबलाय, पण माऊली असल्यामुळे त्यांनी त्यासाठी काय करावं हे सांगितलेलं आहे. की तू मन हे मीची करी, ठीक आहे, पण त्यासाठी काय कर, तर माझी हे भजनी प्रेमाधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मदयाजी माझे अनुसंधाने देख, संकल्पू जाळणे निश्चेख, मदयाजी चोख यया नाव. संकल्प मनातले गेले पाहिजेत. जोपर्यंत संकल्प आहे त्या असं व्हावं तसं व्हावं, हे कधी वाटतं तर जेव्हा जग सत्य वाटतं आणि जगातल्या पदार्थांच्या बद्दल प्रेम वाटतं. जोपर्यंत जगातल्या पदार्थांच्या बद्दल प्रेम वाटताय, जोपर्यंत जगातनं सुख मिळेल वाटताय, तोपर्यंत हातनं भक्ती होणार नाही. तोपर्यंत मनमना भव मदयाजी हे होणार नाहीये. आणि जोवर पदार्थ मने काया वाचा आपण देवाच्या मध्ये जात नाही आहोत तोपर्यंत खरी भक्ती होणार नाहीये. स्वतःला विसरून तिथे जायला लागतं, सगळं विसरून तिथे जायला लागतं, तर ती भक्ती होते. गोपींची एक कथा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, पण परत सांगते मी की श्रीकृष्णाच्या ज्या राण्या होत्या
तर त्यांना वाटायचं की भगवानांना एवढी गोपींची का आठवण येते, एवढं का त्यांच्यावरती प्रेम. शेवटी श्रीकृष्णांनी विचार केला की यांना जरा दाखवलं पाहिजे गोपींचं महात्म्य. म्हणून त्यांनी स्वतःच्या पोटात दुखताय असा तऱ्हेचा नाटक करायला सुरुवात केली. आता भगवंताच्या पोटात दुखताय म्हटल्यानंतर अनेक वैद्य आले, सगळे आले, कोणाच्या औषधाने भगवंतांना काही बरं वाटेना. तेवढ्यात तिथे नारद मुनी आले. आता नारद मुनींना कल्पना होते की भगवंताच्या पोटात दुखणं शक्य नाही, हे काहीतरी नाटक आहे. त्यांनी विचारलं मग भगवंताला की तुमच्या पोटात दुखताय, मग त्याला उपाय काय आहे, काय औषध आहे. भगवंतांनी सांगितलं की ज्या कोणा माझ्या भक्ताच्या चरणाची माती माझ्या जर का पोटावरती चोळली तर मला बरं वाटेल. नारद मुनी म्हणाले एवढंच का, इथे पुष्कळ भक्त आहेत की तुमचे. भगवंत म्हणाले की बरोबर आहे, पण ज्याच्या चरणाची माती माझ्या पोटावरती लागेल, आता आपण भगवंताच्या चरणाची माती घेतो, पदधूळ आपण म्हणतो, तर भगवंताच्या चरणांचा स्पर्श झालेली जी धूळ आहे तर ती अत्यंत पवित्र आहे, ती आपण घेतो. पण इथे भक्ताच्या पायाची धुली भगवंत मागतायत. भगवंत म्हणाले की असं जर का कोणी मला दिली तर तो माणूस, ती जी व्यक्ती आहे ती कायम नरकात पडेल. हे ऐकल्यानंतर समोर सरसावलेल्या राण्या वगैरे सगळे मागे सरले. कायम नरकात कोण जाण्यात तयार होणार आहे, कोणीच तयार होईना. भगवंत म्हणाले आता गोकुळात जा. नारद मुनींना सांगितलं. नारद मुनी गेले गोकुळात. त्यांनी सांगितलं गोपींना की भगवंताच्या पोटात दुखताय. मग आता गोपींना फार वाईट वाटलं की मग आमच्या कान्ह्याच्या जर का पोटात दुखताय तर औषध नाही का त्याला काही. नारद मुनींनी औषध सांगितलं. सगळ्या गोपी पुढे आल्या की माझ्या पायाची धूळ घेऊन जा, माझ्या पायाची धूळ घेऊन जा, त्याला बरं वाटून दे, आमचं काहीही झालं तरी चालेल. तत् सुखे सुखित्वम, नारद मुनीची हे एक सूत्र आहे की त्याच्या सुखाने मला सुख वाटेल, मग मला बाकी माझं काहीही झालं तरी चालेल, त्याला बरं वाटतंय ना, बस. ह्याला सातु अस्मिन परम प्रेम रूपा म्हणतात. जे परम प्रेम आहे ते हे आहे की स्वतःचा तिथे विचार नाहीये, तिथे केवळ भगवंताचा विचार आहे. सगळा जो प्रेमाचा ओघ आहे तो भगवंताच्याकडे वळवलेला आहे. जगात अनेक गोष्टींवरती प्रेम असतं माणसाचं, पण तिथे कर्तव्य करून, त्यांच्याबद्दल उत्तम कर्तव्य करून, व्यवस्थित मनापासून करून खरं प्रेम जे आहे ते भगवंताच्याकडे गेलं पाहिजे. कर्तव्य देखील प्रेमाने करता येतं, आनंदाने करता येतं, तसं ते करायचं आहे. पण मुख्य प्रेम जे आहे, मुख्य प्रेमाचा विषय जो आहे तर तो भगवंत आहे. कारण ही भक्ती जी म्हटलेली आहे ती परम प्रेम रूपा आहे, दुसरं काहीही नाहीये. अत्यंत प्रेम आहे तिथे, प्रेमाशिवाय दुसरा काही कशालाही प्रवेश नाहीये जेव्हा आपण भक्ती म्हणतो तेव्हा. गोपींना भगवंताचं स्वरूप माहिती होतं, तो सगळीकडे आहे, कल्पना होती, पण तरी देखील त्यांचं प्रेम जे होतं ते त्या कान्ह्यावरती होतं, त्या श्रीकृष्णावरती होतं, त्याच्या सगुण साकार रूपावरती होतं. म्हणजे इथे जे आहे हे स्वरूप जाणून त्या रूपावरती प्रेम करत होत्या. नुसत्या रूपावरती जो प्रेम करतो तर तो त्या रूपापर्यंतच अडकलेला असतो, पण स्वरूप जाणून जेव्हा प्रेम केलं जातं तेव्हा स्वरूपापर्यंत पोचतो. आणि खरी भक्ती जी आहे ती अशी परम प्रेम रूप आहे. असं प्रेम जर का केलं गेलं तर भक्त आणि भगवंत यांना एकरूप व्हायला वेळ लागत नाहीये. पण त्याच्याकडनं जर का आपण अपेक्षा काही ठेवल्या की देवा मी तुझं इतकं करतेय, माझं जरा बघ ना तू, कुठची तरी परतफेडीची अपेक्षा ठेवली, अगदी प्रेमाची परतफेड मागितली तरी सुद्धा ती शेवटी अपेक्षा होते. मी भगवंतावर प्रेम करते म्हणून त्यांनी माझ्यावर प्रेम करावं नाही, त्याला जे योग्य वाटेल ते त्यांनी करावं. प्रेम माझ्याकडनं आहे, मला आवडतो म्हणून मी प्रेम करते.
एक फार सुंदर असाच अभंग आहे की झाली तैसी केली सेवा, आवडो नावडो देवा. आपण काय म्हणतो की देवा सेवा केली आहे, गोड मानून घे. इथे गोड मानून घे एवढी सुद्धा अपेक्षा नाही. तुला आवडो किंवा न आवडो बाबा, पण मी माझ्याकडनं जे होईल, मला जे शक्य होईल ते सगळं तुझं केलेलं आहे. पण माझी अशी सक्ती नाहीये की ती तुला आवडली पाहिजे. ह्याला प्रेम म्हणतात. सा तू अस्मिन परम प्रेम रूपाचे म्हटलेलं आहे, तर ते हे प्रेम आहे. आणि अशी ही जी प्रेम स्वरूपा भक्ती आहे, तर ती जेव्हा आपल्याला साध्य होते म्हणायला लागतं, खरं आपण तेव्हा भगवंत रूप होऊन जातो. त्याला परम प्रेम रूप भक्ती म्हणतात. आणखीन तीच अमृत स्वरूपाच हे पुढली सूत्र आहे. अमृत स्वरूपा म्हणजे काय? अमृत म्हणजे कायम टिकणार, ज्याला मरण नाही असं. इथे दासगणू महाराज म्हणतात ह्या बद्दल की सच्चिदानंद जाणणे हेची भक्तीचे पारणे, भक्तिपंथी पृथकपणे राहणे मुळीच अशक्य. अमृत रूपा जिला म्हणती तीच ही होय भक्ती, हिच्या सेवने पुनरावृत्ती नाही म्हणून अमृत रूपा. का अमृत रूपा म्हटलाय? तर अशी जेव्हा भक्ती होते तर त्यावेळेस पुनरावृत्ती होत नाही. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो सोहळा म्हटलेला आहे तुकाराम महाराजांनी. आणखीन मरण म्हणजे देहभावाचं मरण झालेलं इथे. इथे देहाचं मरण नाहीये, तर देहभाव गेलेला आहे आणि आत्मभाव किंवा देवभाव किंवा ब्रह्मभाव हा आता उरलेला आहे. हे स्वतःचं मरण स्वतः पाहिलेलं आहे. आणि ही भक्ती मिळाली की पुनरावृत्ती नाही, म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्राला तिथे आळा बसतो. मरणाच्या मुखातून आपण सुटतो. जेव्हा जन्म येतो तर तेव्हा ते मरणाचं मुख असतं. आपल्याला विचित्र वाटतं की जन्म एवढी आनंददायक घटना आहे आणि तिला मृत्यूमुख का बरं म्हटलंय शास्त्रांनी? कारण जन्मानंतर आपला मृत्यूकडला प्रवास सुरू होतो. आपण वाढदिवस म्हणतो, वास्तविक तो घट दिवस असतो. आयुष्यातला एक 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 दिवस कमी कमी होत जातो आणि तो हळूहळू आपलं आयुष्य कमी होत जातो. म्हणून मृत्यूमुखातनं आपण सुटतो, ह्याचा अर्थ पुन्हा जन्म घेण्यातनं आपण सुटतो. आणि जन्म नाही म्हणजे परत मृत्यू नाही. हा देह जो जन्मलेला आहे त्याला मृत्यू आहे, तो टळणार नाहीये. अमर रूपा, अमृत रूपा म्हणजे अशा पद्धतीने ती अमृत नाहीये की हा देह कायम टिकेल, असं नाहीये. हा देह जाणारच आहे, पण परत पुनरावृत्ती नाहीये. आणखीन सच्चिदानंद रूप जो झालेला आहे तर तो जगभर व्यापून आहे. त्याला कुठनं परत येणं आणि जाणं? सगळीकडे जो व्यापून आहे त्याला एका भागात कुठेतरी यायला कशाला हवाय? शक्य तरी आहे का? हे शक्य नाहीये. जेव्हा अमृत रूपा म्हणतात तर तेव्हा ही अमृत रूपा अशी ही आहे की तिच्यामुळे अत्यंत आनंद, अत्यंत प्रेम, सच्चिद आनंद रूप, आता दासगणू महाराजांनी शब्द वापरला, सच्चिदानंद रूप होतो. म्हणजे मरण मला आहे हेही तो विसरतो, कारण सद्रूप आहे मी. म्हणजे मी अखंड आहे, मी नाही असं वेळच नाहीये कधीही. ब्रह्म जसं कायम आहे आहे आणि आहे. देह येतो आणि जातो, पण ब्रह्म कायम आहे. तसंच हे आहे की मी सद्रूप असल्यामुळे मी ब्रह्मरूप आहे, मी चिद्रूप आहे. मला आणखीन ज्ञानाची कुठची आवश्यकता काय आहे? पांडित्याची काय गरज आहे मला? मी स्वतःच ज्ञानरूप आहे, मला कसलीही गरज नाही. मी आनंद रूप आहे. मग मी त्या सुख देणाऱ्या साधनांच्या मागे धावायचं का? निरीच्छपणा येतो, वैराग्य येतं, कसलीही इच्छा उरत नाही. तृप्तो भवती, मत्तो भवती. नारद मुनीच म्हणतात पुढे, यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती. का असा तृप्त होतो? कारण सगळे त्याचे संकल्प संपलेले असतात, त्याला कसलीही इच्छा उरत नाही. पंचदशी नावाच्या ग्रंथात देखील
तृप्तोहम म्हणून म्हटलेलं आहे, धन्योहम म्हणून म्हटलेलं आहे. आणि ते श्लोक 2 वेळा पंचदशी ग्रंथात आलेले आहेत. हे कारणच आहे. जसा ज्ञानी देखील तृप्त होतो, तसाच भक्त जो आहे तोही अत्यंत तृप्त होतो. आणखीन आपली भक्ती म्हणा किंवा साधना, ज्ञान हे योग्य मार्गाने जात आहे की नाही, माझी प्रगती होतीये की नाही, हे आपल्याला कळण्याचा निकष काय आहे? आपल्याला हे कशावरनं कळेल? कोणाला विचारायला लागतं का आपल्याला की माझी भक्ती बरोबर चालली आहे का, मी करतेय ते बरोबर आहे का, माझं काय चाललंय? काहीही गरज नाहीये. जेव्हा आपलं समाधान, शांती, तृप्ती, आनंद ह्या सगळ्या गोष्टी वाढत्या श्रेणीच्या असतात, जेव्हा त्या वाढतात, जेव्हा त्या योग्य दिसतात आपल्याला, तर त्यावेळेस आपला मार्ग योग्य चाललेला आहे, माझी प्रगती होतीये हे मला कळतं. म्हणून इथे चौथा जो आहे तर तिथे तृप्तो भवती, मत्तो भवती म्हणून म्हटलेलं आहे. सिद्धो भवती, अमृतो भवती म्हटलेलं आहे. सिद्धो भवती म्हणजे त्याचं जीव आणि ब्रह्मैक्य सिद्ध होतं. जो भक्त असतो तोच ज्ञानी होतो, आणि त्याचं जीव आणि ब्रह्मैक्य म्हणजे जीव ब्रह्मरूप आहे हे त्याला निश्चित अपरिवर्तनीय ज्ञान होतं, पूर्ण ज्ञान होतं. आणि असं ज्ञान झाल्यानंतर त्याला सिद्ध म्हणायला लागतं. ज्याला सिद्धी प्राप्त आहे तो सिद्ध नाहीये. सिद्धी म्हणजे परमार्थाच्या मार्गावरचे वाटमारी करणारे जे असतात ना, तर तसे दरोडेखोर आहेत असं एकनाथ महाराज म्हणतात. गोंदवलेकर महाराज म्हणत असत की माझा माणूस जेव्हा अशा सिद्धीच्या जवळ पोचतो, मिळेल आता, त्यावेळेस मी त्याला वेगाने पुढे नेतो की त्याला सिद्धी येऊन गेल्याचं, ती स्टेज येऊन गेल्याचं भान सुद्धा होऊ नये. कारण सिद्धीच्या नादाला जर का माणूस लागला तर त्याची अधोगती ठरलेली असते. म्हणून इथे जो सिद्धो भवती अर्थ आहे, पुमान सिद्धो भवती, याचा अर्थ असा होतो की त्याचं जीव आणि ब्रह्म हे एक आहे, हे ज्ञान पक्क झालेलं आहे, अपरिवर्तनीय झालेलं आहे, दृढ झालेलं आहे, परत तो मागे फिरणार नाहीये. भक्तीच्या माध्यमातून असो, ज्ञानाच्या माध्यमातून असो, त्याचं ते ज्ञान पक्क स्थिर झालेलं आहे, आणि म्हणून त्याला सिद्ध म्हटलेलं आहे. अमृतो भवती, आत्ताच आपण अमृताचा थोडासा विचार केला. अमृतो भवती म्हणजे तो त्या अमृत अशा तत्वाशी एकरूप होतो. आणखीन तृप्त होतो. आपल्याला तृप्ती येते, अनेक विषयांच्या सेवनानंतर आपल्याला तृप्ती येते, पण ती तृप्ती किती वेळ टिकते? जेवल्यानंतर अगदी छान जेवण झालं, तृप्त झालो असं आपण म्हणतो, ती तृप्ती किती वेळ टिकते? तो आनंद असतो तो किती वेळ टिकतो? हा जर का विचार केला तर या भक्तिसूत्रात भक्ताच्या बाबतीत जे तृप्त भवती सांगितलेलं आहे त्याचं महत्व लक्षात येतं. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी साधना करणं, तशा पद्धतीने वागणं आधी, हे खूप महत्वाचं आहे. केवळ ज्ञानाला पथ्य असतात असं नाहीये, भक्तीचे देखील अपराध सांगितलेले आहेत 12. आपण त्या अपराधांचा विचार करायचं कारण नाही आता, पण जोपर्यंत सत्वगुण वर येत नाहीये तोपर्यंत आपल्याला खरी भक्ती करता येत नाही. रजोगुण तमोगुण जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपण भक्ती नाही करू शकत. कारण रजोगुण जो आहे तर तो केवळ काहीतरी हवं भक्तीच्या माध्यमातून असा विचार करणार आहे, मिरवणारा तो रजोगुण आहे, अखंड चळवळ करणारा तो रजोगुण आहे. तर त्याच्यामुळे तो रजोगुण जर का घालवायचा असला तर शास्त्र शुद्ध सत्कर्म, उत्तम कर्म करणं आवश्यक असतं. कर्माचं महत्व फार आहे. कर्माने मोक्ष मिळत नाही, भक्ती सिद्ध होत नाही, हे अगदी खरं आहे. पण निष्काम कर्म, शुद्ध कर्म केल्याशिवाय ह्या गोष्टींची प्राप्ती पण होत नाही. तोपर्यंत आपला रजोगुण कमी होणार नाही, आणि जोपर्यंत रजोगुण कमी होणार नाहीये तोपर्यंत आपण सत्वगुणाकडे जाऊ शकत नाही, तोपर्यंत आपण भक्तीच्या मार्गाला जाऊ शकत नाही. तमोगुण ही असाच असतो, आळस, कंटाळा येतो,
तेही घालवायला लागतं. मग सक्तीने स्वाध्याय जर का आपण करत गेलो, सक्तीने अभ्यास करत गेलो, सुरुवातीला जरा सक्ती स्वतःवर करायला लागते, पण ती जर का आपण नीट केली, आणखीन अभ्यास करत गेलो, तमोगुण कमी होईल. रजोगुण सुद्धा आत्ता म्हटलं तसं शास्त्र शुद्ध कर्म केलं, निष्काम कर्म केलं, रजोगुणाचं चांचल्य कमी व्हायला लागतं. उपासना केली निष्काम, शांत व्हायला लागतं मन. आणि सत्वगुण त्याला देखील शेवटी घालायला लागतं. निस्त्रैगुण्यो भवार्जुन म्हणून भगवंत म्हणतात. मग तिन्ही गुणातनं बाहेर पडायचं तर पुढे सत्वगुणातनं पण बाहेर पडायला लागतं. आधी सत्वगुण मिळवायला लागतो, आहार विहार उच्चार सगळ्या बाजूनी, पण त्याच्यानंतर तो सत्वगुणातनं देखील आपल्याला बाहेर पडायला लागतं कधीतरी. तिथे भक्ती खरी उपयोगी पडते. सत्वगुणातनं बाहेर पडायला, सत्वगुणाशिवाय भक्ती किंवा ज्ञान काहीही होणार नाहीये, पण त्याच्या बंधनातनं बाहेर पडण्यासाठी भक्ती फार उपयोगी पडते. ज्ञान जे आहे तर त्यांनी अहंकार याचा संभव असतो, पण भक्तीच्या मुळे जे समर्पण भाव असतो तिथे, जो पूर्णपणे देवाशी शरणागती असते, तर त्याच्यामुळे सत्वगुण देखील हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि सत्वगुणाच्या पलीकडे जेव्हा जातो तेव्हा निस्त्रैगुण्य ही अवस्था येऊ शकते. जे परब्रह्म आहे, ब्रह्म जे आहे ते निर्गुण आहे. तिथे गुणाचा लवलेश नाहीये. गुण म्हणजे सत्वरजतम. मग जो त्याच्याशी एकरूप होऊ बघतोय तर त्याने देखील 3 गुणांच्या पलीकडे गेलं पाहिजे, तर तो सिद्ध होऊ शकेल, तर तो अमृतरूप होऊ शकेल. आणि म्हणून त्याच्यासाठी साधना करणं हे अत्यावश्यक असतं. त्या दृष्टीने ह्या सगळ्या साधना करायला लागतात, ज्या नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत. त्या कशासाठी सांगितलेल्या आहेत? श्रवण केल्याशिवाय आपल्याला नक्की काय आहे, कसं जायचं हे कळणारच नाहीये. हे सगळं मिळवण्यासाठी, अमृत रूप होण्यासाठी, परमप्रेम म्हणजे काय कळण्यासाठी, सिद्ध होण्यासाठी ह्या नवविधा भक्तींची ही आवश्यकता असते. श्रवण जेव्हा होतं तर त्यावेळेस आपल्याला अनेक गैरसमज असतात आपले, ते दूर होतात. शास्त्र शुद्ध जर का श्रवण केलं तर हे सगळे गैरसमज आपले दूर होतात. आणखीन आपल्याला खरं काय आहे हे कळायला लागतं. शुद्ध परमार्थाचा मार्ग आपल्याला कळतो. म्हणून श्रवण महत्वाचं आहे. समर्थांनी दासबोधात 4 समास केवळ श्रवणाचे दिलेले आहेत. इतकं समासने इतकं जास्तीत जास्त भर त्यांनी दिलेला आहे तो श्रवणावरती दिलेला आहे. तो यासाठीच दिलेला आहे. कीर्तन, स्मरण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अनुसंधानाचे प्रकार आहेत. असं अनुसंधान जर का ठेवलं, अखंड अनुसंधान ठेवलं, निज ध्यास ज्याला म्हणतात असा त्याचा ध्यास जर का घेतला भगवंताचा, तर आपण त्याच्या जवळ जाऊ शकतो. कारण ध्यायते विषयांपुसः संगस्तेषुपजायते, हे जसं विषयांच्या बद्दल खरं आहे, तसा विषय तो त्यांचा झाला नारायण. असं जर का झालं, सगळा विषय नारायणच जर का झाला, भगवंतच जर का आपला सगळ्या विषयांच्या ऐवजी त्यांनी रिप्लेस केलं, भगवंतानी विषय चिंतनाच्या ऐवजी भगवंत चिंतन व्हायला लागलं, तर त्याचा संग निर्माण होणार आहे. आणि त्याचा संग निर्माण झाल्यानंतर अशी परम प्रेमरूपा भक्ती आपल्या मनात जागृत होणार आहे. तिथे अर्चन आहे, पादसेवन आहे, ह्या ज्या सगळ्या भक्ती आहेत, तर त्या या अर्चन वगैरे सहाय्यभूत होतात. अर्चनात आपण वाहत असतो, स्वतःला वाहणं हे महत्वाचं आहे. पादसेवनात स्वतःला विसरून सेवा करणं महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या उपासना झाल्यानंतर देव म्हणायला लागतो की तू माझा सखा आहेस. सख्य भक्ती तिथे निर्माण होते. तिथे मी नाही म्हणणार, भक्त नाही म्हणणार देवाला की आता मला सख्य भक्ती दे म्हणून. देव म्हणतो, भक्त स्वतःला दास समजतो, दास्य भक्ती असते त्याची. पण भगवंत मात्र त्याला सखा समजतो. आपण हनुमंताची दास्य भक्ती म्हणतो, पण भगवंतांनी त्याला हृदयाशी कवटाळलं. तेही आपण कधी कधी चित्र बघतो, सुंदर फोटो असतात. ते का घेतलं? सखा म्हणून घेतलं. हे सख्य भक्ती जी आहे ही दास्य भक्तीनंतर भगवंत भक्ताला देतो आणि त्यातून आत्मनिवेदन भक्ती होते, म्हणजे तो भगवंत रूप होतो. तेन वयम भगवंत स्याम.
त्याच्यामुळे तो पूर्णपणे भगवंत रूप होतो, अमृत रूप होतो, सिद्ध होतो. काय आणखीन होतो म्हणायचं? भक्त होतो. जो विभक्त नव्हे तो भक्त, असा तो त्यावेळेस भक्त होऊन जातो. आणखीन तिथे मग त्याच्यानंतर त्याला काहीही मिळवायचं शिल्लक राहत नाही. पण याच्यासाठी अखंड साधना गरज असते. भक्ती करते म्हणून भक्ती होणार नाही. त्या दृष्टीने अशी सगळी जर का साधना केली तर हे भक्तीचं आपल्याला भगवंत आपल्याला देईल भक्ती. मी भक्त म्हणून भक्ती होत नसते, मी भक्ती करते म्हणून होणार नाही. ती भगवंताने प्रेम द्यायला लागतं आणि ती त्याची फार मोठी देणगी आहे, त्याची ती फार मोठी कृपा आहे. अशी जर का कृपा झाली तर आपल्याला भक्त व्हायला वेळ नाही लागणार. वास्तविक आपण सगळेजण मुळातच भजन करणारे आहोत. माऊली म्हणतात की देखे मनुष्य जात सकळ, ते स्वभावता भजनशीळ, जाहले असती केवळ माझ्या चिठाई. याचा अर्थ प्रत्येक जण भगवंताचं भजन करतो का? अगदी परदेशातले लोक ते पण भगवान श्रीकृष्णांचं भजन करतात का? तसं नाहीये. पण सच्चिदानंद रूप भगवंताचं प्रत्येक जण भजन करत असतो. सच्चिदानंद म्हणजे मी असावं असं वाटतं, मला ज्ञान व्हावं असं वाटतं, मला आनंद व्हावा असं वाटतं. हे जे आपले प्रेरणा आहेत, ह्या प्रेरणा येतात त्या सच्चिदानंदाकडनं येतात. आणि जोपर्यंत ह्या प्रेरणा येतात तोपर्यंत आपण त्याचंच भजन करतोय. आपण सद्रूपाच्या मागे लागतोय. मी असावं वाटतं, मला ज्ञान व्हावं वाटतं, मी चिद्रूपाच्या मागे लागलेली आहे आणि मला त्याच्या सगळीकडनं सुख मिळावं, दुःख कधीही मिळू नये वाटतं. म्हणजे मी आनंद रूपाच्या मागे लागलेली आहे. म्हणजे मी कोणाचं भजन करतेय? सच्चिदानंदाचं मी भजन करतेय. जगातली प्रत्येक व्यक्ती ह्या सच्चिदानंद रूपाचं भजन करत असते. उपासना अनेक आहेत, पण ह्या पद्धतीने उपासना माऊलींनीच सांगावी फक्त, की पृथ्वीच्या पाठीवर जन्माला आलेला प्रत्येक जण भगवंताची अशा पद्धतीने उपासना करत आलेला आहे. पण जेव्हा ती जाणून बुजून केली जाते, जाणून बुजून म्हणण्यापेक्षा त्याच्या मागचं तत्व जाणून जेव्हा केली जाते, तेव्हा त्याला जे फळ मिळायला हवं ते मिळतं. आणि ते फळ जे म्हटलं आता की जगातल्या सगळ्या गोष्टींचं प्रेम कमी होऊन केवळ त्या भगवंतावरती प्रेम येतं. भगवंताच्या शिवाय दुसरं काहीही नाही, तोच एक खरा, ह्याची खात्री होते. बस दुसरं काहीही नको, मला भगवंत हवा. काही नाही मिळालं तरी चालेल, पण मला भगवंत हवा. कसंही ठेवलं तरी चालेल, पण मला त्याच्यापासून वियोग नको. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. हा जो आहे तर त्याच्यासाठी हे नारद भक्ती सूत्रांचा जो अभ्यास आहे तो खूप उपयोगी आहे. प्रेम म्हणजे काय हे आपल्याला कळतं. कुठपर्यंत जायचं आहे, कुठपर्यंत गेलं पाहिजे, खरं प्रेम म्हणजे काय हे आपल्याला कळतं. आपल्या ज्या चुकीच्या कल्पना असतात त्या नाहीशा होतात. ह्या सगळ्या दृष्टींनी ह्या सूत्रांचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. आणखीन पुढले 2 दिवस आपण हा अभ्यास करूया. जसा शक्य होईल तसं मी बोलायचा प्रयत्न करीन. मी काही मोठी भक्त वगैरे काहीही नाहीये, पण श्री गुरु कृपेने जे काय माहिती आहे तर तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते. हरिओम तत्सत. श्री हरी.